आणि मग वसुदेव आणि वासुदेव का वसुदेवाने हात धरलं म्हणजे आताच लग्न झालं. कार्यक्रम तर पुढेच 8वा प्रयोग कधी येणार काय नाही, आताच बाप करतोस म्हणून हात तो धरीला. वसुदेवे हात धरल्याबरोबर सांगितलं, मीटिंग घेण्यात आली, मी चिंता करू नका. 8व्या क्रमांकाचा मुलगा जन्माला येईपर्यंत या जोडप्याला कारागृहात ठेवा. मग बंदीशाळेत ठेवलं महाराज. तिथं संसार काही झाला का मेले था आणि माझा नंबर लागला तर मग मी झाल्यानंतर भगवंतांनी सांगितलं, तुझी योग मानून प्राबल्यानं मी सेवा करणार आहे. जन्माला जा. भगवंताच्या आज्ञेनं शेषनाग जन्मात आले. वसुदेव देवकीच्या पोटात प्रभू आग लागला होता. मग अचानक 8 महिन्याचा गर्भ बांधला. मग लोकांनी विचार असा म्हणला, काय करायचं? देवकी रडू लागली. भगवंतानी योग मायेनं हिच्या पोट आणि राजा नंदाच्या घरी रोहिणी नावाची बायको आहे, हिच्या उदरात घेऊन टाकलं. आणि श्रावण वद्य अष्टमी बुधवार ह्या महिन्यामध्ये भगवंतानी अवतार घेतलं आणि सांगितलं देवकीला, आई मी जन्मल्याबरोबर इथं मला ठेवू नको, कारण इथे दुष्ट दुराचार आहेत, मला इथून बाजूला काढ. ते सांगण्याकरता नंदाच्या घराला मदनी गोकुळाला माया उपजली. ते ठेवी मजा आणि येते माया. मला जिकडे माया तिथं नेली आणि तिकडली माया वसुदेवानं आणलं, कारागृहात ठेवलं. ठेवल्याबरोबर सगळे जागे झाले. ज्या ठिकाणी व्यवहार करत असताना जर धुंद चाललं तर माणूस मागायला पुन्हा विचार करत नाही. कंसाला 2 तांबडे धरले बाळाचे आणि ज्या शिळेवर 6 बाळ मारले होते तिथं कंस घरी गेला. चिंता लागली. बैठक बोलवली. बाबा आकाशवाणी म्हणले, माझा वरी जन्माला आला म्हणून. कुठं आला नाही मला काय माहित नाही. मिटिंग घेतली. मिटिंग मध्ये बोले सांगितलं, बाबा कोणी आता का माझ्या ग्रंथाचा होते आणि त्या हे गोळवणी उग नवा म्हणली. ज्या गाईच्या ठेवून दूध काढायला गेली तिथंच देवाने मग अचानक 8 महिन्याचा गर्भ बांधला. मग लोकांनी विचार असा म्हणला, काय करायचं? देवकी रडू लागली. भगवंतानी योग मायेनं हिच्या पोट आणि राजा नंदाच्या घरी रोहिणी नावाची बायको आहे, हिच्या उदरात घेऊन टाकलं. आणि श्रावण वद्य अष्टमी बुधवार ह्या महिन्यामध्ये भगवंतानी अवतार घेतलं आणि सांगितलं देवकीला, आई मी जन्मल्याबरोबर इथं मला ठेवू नको, कारण इथे दुष्ट दुराचार आहेत, मला इथून बाजूला काढ. ते सांगण्याकरता